नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा सबनीस. कल्पना करा, तुम्ही 45 वर्षाचे आहात. रात्री अचानक झोप उघडते, सर्वांगाला घाम आलेला असतो आणि मग पहाटे 4पर्यंत झोप येतच नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये थकवा, चिडचिड, कोणावर माहीत नाही. नवऱ्यावर, मुलावर, स्वतःवर. हे ऐकलंय का? तुम्हाला माहिती होतं आहे, तुमच्या आईला झालेलं आहे, तुमच्या मोठ्या बहिणीला. बहुतेक स्त्रिया ह्या गोष्टीला वय झालं म्हणून टाळतात आणि हे सगळ्यांनाच होतं, काय करणार असं म्हणतात. पण हे फक्त वय नाही, ही एक ओळखता येणारी, समजून घेणारी आणि ट्रीटमेंट उपलब्ध असलेली एक फेज आहे. तिचं नाव आहे पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज. आज मी सांगणार आहे पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉजमधला फरक, कोणते बदल नॉर्मल आहेत आणि कोणते सिरियस आहेत, HRT बद्दलचा मोठा गैरसमज काय आहे आणि 40 नंतरच्या प्रत्येक स्त्रीनी एकदा करायलाच हवी अशी एक टेस्ट कोणती आहे. मग नक्की काय होतंय? नक्की काय होतंय? सनसेट होतो, एका सेकंदात अंधार पडत नाही, सूर्य हळूहळू कलतो, आकाश रंग बदलतं आणि मग रात्र होते. तुमच्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली तेच होतं. मेनोपॉज म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पाळी कायमची बंद होणं. ऑफिशियली जर सलग 12 महिने पाळी बंद झाली तर तो दिवस म्हणजे मेनोपॉजचा दिवस असतो. पण मग हा मेनोपॉज एकाच दिवशीतून होत नाही. आधी एक फेज असते, त्याला आपण पेरिमेनोपॉज असं म्हणतो आणि हा पिरियड साधारण 40 नंतर सुरू होतो. तो जवळपास 5 ते 10 वर्ष चालू शकतो आणि या काळामध्ये तुमच्या ओव्हरीज म्हणजे गर्भाशयाच्या बाजूला असलेल्या ज्या छोट्या छोट्या ग्रंथी आहेत त्या हळूहळू इस्ट्रोजन कमी बनवतात. इस्ट्रोजन म्हणजे काय? तर इस्ट्रोजन म्हणजे एक हार्मोन आहे आणि इस्ट्रोजन हे फक्त पाळीचंच काम करत नाही, तर ते बोन्सचं हेल्थही सांभाळतं. बोन्सच्या ग्रोथवरही त्याचा परिणाम होतो, ब्रेनवरही परिणाम करतं, स्किन, हेअर्स, मूड आणि स्लीप या सगळ्यांवरच इस्ट्रोजनचा परिणाम होतो. म्हणूनच जेव्हा इस्ट्रोजनची कमी होते तेव्हा फक्त पाळी थांबत नाही, संपूर्ण शरीरामध्ये बदल होतो आणि त्याला म्हणूनच आपण काय म्हणतो? पेरिमेनोपॉज. मग आता पेरिमेनोपॉजमधले सिम्पटम्स इतके डायव्हर्स असतात की कधी झोपेचा प्रश्न, कधी मूड चेंज होणं, कधी हाडांचं दुखणं किंवा कधी मेमरीचा त्रास. पण एक इम्पॉर्टंट फॅक्ट, जी भारतामध्ये ॲव्हरेज मेनोपॉज हे जवळपास 46 ते 48 वर्षामध्ये येतं आणि पाश्चिमात्य देशांमध्ये जवळपास ते 3 ते 4 वर्ष लवकर येतं. आणि म्हणूनच भारतीय स्त्रियांनी 40 नंतर ही माहिती नक्कीच ठेवायला हवी. मग ओळख कशी करायची? पेरिमेनोपॉजचे जवळपास 7 साईन्स आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे पाळी ही इरेग्युलर होणं, कधी महिन्याला, कधी 3 महिन्याला, मग फ्लो कमी किंवा कधी खूप जास्त, हे पहिलं वॉर्निंग साईन असतं. हॉट फ्लॅशेस म्हणजे गरमी होणे आणि नाईट स्वेट्स, याचा अर्थ काय की अचानक उष्णता होते, चेहरा लाल होतो, रात्री घाम येऊन झोप उघडते आणि ती जनरली चेहऱ्याच्या मध्यभागी किंवा मग छातीमध्ये अशी गरमी होते. झोपेच्या समस्या यांनी झोप उघडते, परत झोप लागतच नाही आणि सकाळी खूपच थकल्यासारखं वाटतं. मूड चेंजेस म्हणजे अचानक चिडचिड होणे, रडू येणे, उगाचच रडू येणे, अँझायटी वाढणे, ब्रेन फॉग विसरायला होतं, म्हणजे मी काय बोलत होते हे वारंवार ऐकायला मिळतं. व्हजायनल ड्रायनेस, बहुतेक स्त्रिया हे डॉक्टरांना सांगतच नाही, म्हणजे हा न सांगितलेला विषय असतो, पण हा कॉमन आणि ट्रीटेबल विषय आहे. जॉईंट पेन म्हणजे सकाळी सकाळी हाडांचं दुखणं, गुडघे दुखतात, कधी कंबर दुखतात, कधी खांद्यामध्ये पेन होतो आणि जिम करूनही ते दुखणं काही थांबत नाही. जर 3 किंवा अधिक साईन्स हे जवळपास 40 नंतर दिसत असतील तर तुम्ही त्याला पेरिमेनोपॉज म्हणण्याची शक्यता असणं योग्य आहे. पण मग रेड फ्लॅग साईन्स काय आहेत की जिथे आपण डेफिनेटली काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे? म्हणजे 12 महिने जर पाळी थांबल्यानंतर परत जर ब्लिडिंग होतं आहे, त्याला आपण काय म्हणतो? पोस्ट मेनोपॉझल ब्लिडिंग. ते इग्नोर करण्यासारखं नाही आणि डेफिनेटली यामध्ये ज्या गोष्टी स्क्रीन करायला पाहिजे त्यामध्ये पहिलं आहे इन्फेक्शन आणि दुसरं आहे कॅन्सर. मग खूप जास्त रक्तस्राव होणे म्हणजे त्यासोबत क्लॉट्स वगैरे पास होणे, यामुळे ॲनिमिया होऊ शकतो. सिव्हिअर डिप्रेशन किंवा सुसायडल टेंडन्सीज पण होऊ शकतात. याच्यामध्ये मेंटल सपोर्टची खूपच गरज असते आणि त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काही नाही. आता एक संतुलनचा रियालिटी चेक. इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर
मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये हे खूप ऐकलं आहे, पण खरं काय आहे? रियालिटी चेक हाच आहे की HRT धोकादायक आहे का? HRT म्हणजे काय? हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, म्हणजे कमी झालेलं इस्ट्रोजन बाहेरून देणे. 20 वर्षापूर्वी एक स्टडी आली होती जी म्हणाली की HRTने कॅन्सर होतो, आणि ती स्टडी चुकीच्या पद्धतीने रिपोर्टमध्ये झाली. पण भीती सगळीकडे पसरली. आज 2 पिढ्या त्या भीतीच्या सावलीत आहेत. आजची रिसर्च आपल्याला काय सांगते की योग्य वयात म्हणजे 55 वर्षाच्या आधी योग्य टाईप म्हणजे ट्रान्सडर्मल इस्ट्रोजन, म्हणजे जे स्किन थ्रू दिलं जातं, किंवा ओरल प्रोजेस्ट्रॉन जे आपण गोळ्या घेतो, या योग्य डोसमध्ये प्रॉपर पद्धतीने जर घेतल्या तर HRTचा फायदा होऊ शकतो. मग HRTचे बेनिफिट्स हे रिस्कपेक्षा जास्त आहेत. हॉट फ्लॅशेस, स्लीप, मूड चेंजेस, बोनची ग्रोथ किंवा बोनचा बॅलन्स, या सगळ्यांसाठी HRT ही उपयुक्त असू शकते. हार्ट आणि बोन हे हेल्थसाठी प्रोटेक्टिव्ह आहेत, पण HRTसाठी ही सगळ्यांसाठी नाही. मग त्यासाठी सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. ब्रेस्ट कॅन्सर हिस्ट्री असेल तर HRT नाही, ब्लड क्लॉटिंगचा प्रॉब्लेम असेल तर HRT नाही, लिव्हर डिसीज असेल तर HRT नाही. आणि म्हणूनच HRTचा निर्णय हा एकट्याने घ्यायचा नसतो. तो गायनेकॉलॉजिस्ट आणि पेशंट आणि रिलेटिव्ह या सगळ्यांनी सोबत बसून हा निर्णय घ्यायला हवा. पर्सनल हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री आणि ब्लड टेस्ट हे सगळंच इम्पॉर्टंट आहे. आणि HRT शिवायही ऑप्शन आहेत, ज्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लाईफस्टाईल चेंजेस. आता लाईफस्टाईल चेंजेसमध्ये म्हटलं तर एक्सरसाइज, डेली रुटीन एक्सरसाइज करणे, कॅल्शियमचा प्रॉपर इंटेक हा फूडमधून घेणे, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D हे इक्वली इम्पॉर्टंट आहेत. डाएटमध्ये बघितलं तर आपण सॉय प्रोटीन्स किंवा फ्लॅक्स सीड्स हे घ्यायला पाहिजे. मग काय घ्यायला नाही पाहिजे? त्यामध्ये आहे की जे उत्तेजित करणारे जे पदार्थ आहेत ते आपण टाळले पाहिजे. मग 40 नंतर काय करायचं? प्रत्येक स्त्रीने 40 नंतर ॲन्युअल हेल्थ चेकअप केला पाहिजे. त्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, शुगर ज्याच्यामध्ये HbA1c ही 3 महिन्याची शुगर, लिपिड प्रोफाईल, थायरॉईड प्रोफाईल, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D हे करणं आवश्यक आहे. बोन डेन्सिटी टेस्ट ज्याला आपण डेक्झा स्कॅन असं म्हणतो, तोही एकदा केला पाहिजे. मॅमोग्राम म्हणजे मॅमोग्राम हा 40 नंतर दर 2 वर्षांनी करणं आवश्यक आहे. FSH लेवल जी टेस्ट मी तुम्हाला सांगत होते की फर्स्ट एकच इम्पॉर्टंट जी टेस्ट आहे ती फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन टेस्ट, आणि ही सुद्धा आपल्याला सांगते की आपला मेनोपॉज चालू झाला आहे का आता सुरू होणार आहे. सिम्पटम डायरी 2 ते 3 महिने एक डायरीमध्ये लिहा. डॉक्टरकडे गेल्यावर ही डायरी त्यांना दाखवा. पिरियड्सची फ्रिक्वेन्सी कशी कशी बदलते, आणि मग त्यानंतर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. मग आता तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टरांना काय विचारणार? जेव्हा जेव्हा तुम्ही गायनेकॉलॉजिस्टला भेटाल तेव्हा 3 प्रश्न विचारा. माझ्या सिम्पटमसाठी HRT हा एक ऑप्शन आहे का? माझी हिस्ट्री बघून तुम्ही मला सांगू शकाल का? मला कोणत्या टेस्ट करायच्या आहे? आज करायच्या आहेत? प्रत्येक वर्षाला किती वेळेस मी रिपीट करू ह्या टेस्ट? हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईलमध्ये स्पेसिफिक काय बदल करू? ह्या 3 प्रश्नांमध्ये फोनमध्ये सेव्ह करा आणि व्हिजिट करताना हे प्रश्न घेऊन जा. सो मग आता समराईज करूया. पेरिमेनोपॉझल रियल 40 वर्षानंतर सुरू होणारी नॅचरल फेज आहे. 7 साईन्स म्हणजे 7 लक्षणं जे आहेत, त्यामध्ये जे 7 लक्षणं मी तुम्हाला सांगितले ते लक्षात ठेवा. HRT हे धोकादायक नाही. योग्य व्यक्तीसाठी अंडर डॉक्टर्स गायडन्स, प्रॉपर चेकअप, डेक्झा स्कॅन, मॅमोग्राम आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे नॉन निगोशिएबल आहे, म्हणजे हे केलेच पाहिजे. आणि आजच्या व्हिडिओनंतर एक गोष्ट तुम्ही घाबरणं बंद करा. HRTबद्दल बोलायला घाबरू नका. डॉक्टरांना विचारा, मैत्रिणींशी शेअर करा, आणि एक कॉन्व्हर्सेशन आहे जी आपण 20 वर्ष टाळली ती आता मात्र टाळू नका. हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर तुमच्या आईला शेअर करा, तुमच्या मोठ्या बहिणीला शेअर करा, तुमच्या 40च्या मैत्रिणींच्या ज्या ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये शेअर करा. क्रिसेंट केअरमध्ये मेनोपॉज स्पेसिफिक कन्सल्टेशन आणि बॉडी कंपोजिशन असेसमेंट उपलब्ध आहे.